नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये अडानी ग्रुपने आपला पॉवर सेक्टरचा बिझनेस वाढवण्याकरिता फायनान्शियल इयर 2032 पर्यंत किती कितीचे हे इन्व्हेस्टमेंट करणार आहे यावर अपडेट दिली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट बघणार आहोत आणि या अपडेटमुळे आपण कोणत्या अडानी ग्रुपच्या कोणत्या कंपन्या स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. अडानी टू इन्व्हेस्ट $60 बिलियन इंटू पॉवर बाय फायनान्शियल इयर 2032. तर मित्रांनो, अडानी ग्रुप फायनान्शियल इयर 2032 पर्यंत पॉवर सेक्टरमध्ये $60 बिलियन इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, अडानी ग्रुपचा प्लॅन आहे फायनान्शियल इयर 2032 पर्यंत $60 बिलियन इन्व्हेस्ट करण्याचा अक्रॉस रिन्युएबल पॉवर जनरेशन आणि ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये. तर मित्रांनो, अडानी ग्रुपचा प्लॅन आहे आपला रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढवण्यासाठी फायनान्शियल इयर 2030 पर्यंत $21 बिलियन पेक्षाही जास्तीचे इन्व्हेस्टमेंट करणे. आणि मित्रांनो, करंटली अडानी ग्रुपची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे 14.2 गिगावॅटची आणि हे इन्व्हेस्टमेंट करत आहे अडानी ग्रुप आपली रिन्युएबल एनर्जीची कॅपॅसिटी फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 50 गिगावॅट करण्याची. आणि मित्रांनो, अडानी ग्रुपची रिन्युएबल एनर्जी कंपनी आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, जर आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची जर थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, FISची होल्डिंग आहे 11.58%, DISची होल्डिंग आहे 2.86% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता जून 2025 मध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 60.93% ने 61.91%. आणि मित्रांनो, जर आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची जर प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बघितली तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91% आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, अडानी ग्रुपचा प्लॅन आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचा नेटवर्क वाढवण्यासाठी $17 बिलियन इन्व्हेस्ट करण्याचा. आणि मित्रांनो, हे इन्व्हेस्टमेंट अडानी ग्रुप कशासाठी करत आहे तर अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचा ट्रान्समिशन लाईन्स आहे मार्च 2025 नुसार 19,200 किलोमीटर आणि कंपनीचा म्हणजे अडानी ग्रीन एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत कंपनीचा ट्रान्समिशन लाईन 30,000 किलोमीटर करण्याचा. आणि मित्रांनो, आपण जर बघितले अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड बद्दल तर अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, स्मार्ट मीटरिंग अँड कूलिंग बिझनेस हँडल करते. आणि मित्रांनो, आपण जर थोडी बेसिक इन्फॉर्मेशन अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडची जाणून घेतली तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.19%, FISची होल्डिंग आहे 15.85%, DISची होल्डिंग आहे 6.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.08%. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता
अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. 69.94%ने 71.19%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.19% आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0.79%. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता प्रमोटरने आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि प्रमोटरने आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज कमी केली आहे 0.81%ने 0.79%. आणि मित्रांनो, थर्ड आणि लास्ट कंपनी आहे अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी पॉवर लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कंपनी फायनान्शियल इयर 2032 पर्यंत $22 बिलियन इन्व्हेस्ट करणार आहे आपली कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची कॅपॅसिटी आहे 17.6 गिगावॅटची आणि कंपनी $22 बिलियन इन्व्हेस्ट करत आहे आपली कॅपॅसिटी वाढून 41.9 गिगावॅट करण्यासाठी. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96%, FISची होल्डिंग आहे 12.46%, DISची होल्डिंग आहे 1.76% आणि अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.82%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96% आणि अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, मागल्या क्वार्टरमध्ये तुम्ही बघू शकता इथे प्रमोटरची होल्डिंग बिलकुल सेम आहे 74.96%, 74.96%. परंतु मित्रांनो, प्रमोटरने आपली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज कमी करून डायरेक्ट 0 केली आहे. मागल्या प्रिव्हियस क्वार्टरमध्ये होती 1.81%, जी कंपनीने डायरेक्ट रिड्यूस करून केली आहे 0, जी अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की अडानी ग्रुप फायनान्शियल इयर 2032 पर्यंत पॉवर सेक्टरमध्ये $60 बिलियन इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे आपण हे पण बघितले की आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.